नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेल गॅसचे वाढते दराच्या निषेधार्थ राहुरीमध्ये सर्व पक्षांच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चा। अकोल्यामध्ये शेतकरी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती, त्यांनी केली सरकारवरती सडकून टीका। कोळपेवाडी दरोड्यामधील 9 आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद, तर मुख्य आरोपीचा शोध सुरू। आणि राहुरीमध्ये 6वी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवा कार्यशाळा संपन्न, 300 विद्यार्थ्यांनी घेतला या कार्यशाळेमध्ये सहभाग। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पेट्रोल डिझेल गॅसची वाढते दर आणि महागाईच्या निषेधार्थ राहुरी तहसील कार्यालयावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसेच्या वतीनं रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी अनेकांनी महागाईच्या विरोधामध्ये आपला संताप व्यक्त केलाय। देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री खोटं बोल पण रेटून बोल ही भूमिका निभावतायत। या सरकारचे खाली डोके वर पाय करायचं असेल तर सर्व पक्षांना एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, अशा शब्दामध्ये काँग्रेस आय तालुका अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे। या बंदला तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय। अनेकांनी महागाईच्या संदर्भामध्ये आपला संताप देखील यावेळी व्यक्त केला। भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका त्यामुळे बसला आहे। याच्या निषेधार्थ तसेच वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये राहुरी तहसील कार्यालयावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसेच्या वतीनं रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चास राहुरी MP सोसायटीच्या प्रांगणामधून सुरुवात करत तहसील कार्यालयावरती मोर्चा येऊन धडकला। यावेळी राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, मनसेचे ज्ञानेश्वर गाडे, मच्छिंद्र सोनवणे, नानासाहेब कदम यांची भाषणे झाली आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी असताना भारतामधील सर्वसामान्य ग्राहक आणि जनतेला अधिक रक्कम खर्च करून पेट्रोल आणि डिझेल LPG गॅस खरेदी करावा लागतोय। पेट्रोल आणि डिझेल गॅसला GSTच्या कक्षेमध्ये आणावं आणि केलेले दरवाढ तातडीनं मागे घ्यावेत। यावरती तातडीनं सकारात्मक निर्णय न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये देण्यात आला। या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे कार्यकर्ते त्यांच्यासह डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, संचालक विजय डवले, रवींद्र मस्के, भारत तारडे, गोरक्षनाथ तारडे, सुरेश करपे, ॲडव्होकेट राहुल शेटे, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, राजेंद्र उंडे, रमेश म्हस्के, सोन्याबापू जगदने, नितीन तनपुरे, नितीन पोखरकर, अनिल कासार, पांडुभाऊ उदावंत, सुनील अडसुरे, चैतन्य मिल्कचे गणेश भांड, पंचायत समिती उपसभापती रवींद्र आढाव, वैभव गिरमे, नंदुभाऊ तनपुरे, सुरेश निमसे, आबासाहेब भुजाडी, किशोर वने, दत्तात्रय तरवडे आदी सहभागी झाले होते। यावेळी आभार डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डवले यांनी मानलेत। देशामधील जनता गेल्या 4 वर्षांपासून महागाईच्या आगेमध्ये होरपळतीये, मात्र मोदी सरकार झोपेचं सोंग घेतंय। राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष यात्रा सुरू आहे। त्यामुळे वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये आवाज उठवला जातोय। गेल्या 4 वर्षांमध्ये सरकारनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलंय। सर्वसामान्य जनता आता हैराण झाली आहे। त्यामुळे या वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये 10 सप्टेंबर रोजी हा बंद पाळण्यात आला। काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सर्व भाजप विरोधी पक्षांनी भारत बंद जो आंदोलन चालू केलंय, जे भारत बंद ठेवलंय, आज या सर्व पक्षांनी मोठा पाठिंबा दिलाय। राहुरी तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी पण मोठा पाठिंबा दिला। आज सर्व काही बंद आहे। आपण कोणाला फक्त पेपर मधनं सांगितलं का भारत बंद, राहुरी शहर बंद, राहुरी तालुका बंद, एवढ्या मोठ्या पद्धतीने आज बंद झालं। याचा मोर्चात जरी नागरिक कमी असले तरी पाठिंबा मिळणं एवढं सोपं नाही। आज मी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो। आज जो भारत बंद आहे, आपल्या महाराष्ट्र राज्य
मोर्चाचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार आणि मनसेचे राज ठाकरे यांच्या आव्हानाला आणि विरोधी पक्षांच्या सर्व आव्हानाला सर्वांनी मान दिला, त्यांचे पण आभार मानतो। आज गॅसचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचा ते खेळ चालू आहे। 20 पैसे 30 पैसे 40 पैसे 50 पैसे आपण विचारतच नाही। पंपावर गेल्यावर किती वाढले, चालले गेले 90 वर। आज पेट्रोल भारत बंदला आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, मनसेंनी पाठिंबा दिला, बाकीच्या आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। राहुरी तालुका संपूर्ण आज बंद आहे, व्यापाऱ्यांनी सुद्धा संपूर्ण गाव आज राहुरी शहर बंद ठेवलेलं आहे। शेतकऱ्यांनी सुद्धा माल या ठिकाणी आणलेला नाही आहे, सर्व व्यापारपेठ बाजारपेठ संपूर्ण आज बंद आहे। आणि ह्या पाठिंब्याला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हा सरकारचा निषेध करीत आहे, कारण की ह्या सरकारने संपूर्ण डिझेल वाढ पेट्रोल वाढ माझी खूप पैशाची वाढ केलेली आहे। त्यामुळं सगळं नागरिक या ठिकाणी फार हे प्रसंग हे झालेले आहे। तसेच संपूर्ण आज राज्यामध्ये डिझेल पेट्रोलचे भाव वाढत असल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी शेतीच्या भावाला माल मिळत नाही। बोंडआळीचे पैसे काही शेतकऱ्यांना अजून आज मिळालेले नाही आहे, कारण की ऊसाच्या सुद्धा आज हुन्नी आळे आले। शेतकरी अत्यंत प्रचंड अडचणीमध्ये आहे। ह्या अडचणीतून हा सरकारला एक जाग येण्यासाठी आम्ही आज संपूर्ण एकत्र येऊन या ठिकाणी राहुरीचा शिरोळ मोर्चा आणला आहे। गेली 5 वर्षे झाले या देशामध्ये भाजप शिवसेना सरकार सत्तेवर आहे। गेली 5 वर्षापासून या सरकारने सर्वसामान्य जनता आणि शेतकरी व्यापारी वर्ग हा वेठीस धरलेला आहे। अनेक वर्गांना खोटी आश्वासनं देऊन या सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्याची या भाजप शिवसेना सरकारने फसवणूक केलेली आहे। मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो, दूधवाढीचा प्रश्न असो, कांद्याचा प्रश्न असो, तरुणांना रोजगार असो, औद्योगिक वसाहत असो, कुठल्याही प्रश्नामध्ये सरकार हे अपयशी ठरलेले आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल या सर्व याच्यामध्ये या सरकारने सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळं सामान्य जनता ही त्रासलेली असून या सरकारचा आम्ही निश्चित जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आगामी निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना सरकारचा जी जनता पराभव केल्यास राहणार नाही अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्वाही देतो। आज काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सर्व विरोधी पक्षांनी या सरकारच्या विरोधात बंद पुकारलेला आहे आणि त्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांचं आलाच बऱ्याच दिवस सत्तेमध्ये होतं, लोकांना असं वाटलं होतं काहीतरी बदल होईल म्हणून लोकांनी भावनेच्या भरामध्ये या सरकारला खूप बहुमताने निवडून दिलं आणि लोकांचा थोड्या दिवसात भ्रमनिरास झाला। या सरकारने शेतकऱ्यांची जिरवली, कामगारांची जिरवली, व्यापाऱ्यांची पण जिरवली। लोक ते निर्णय या देशाचा कुठल्याही भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता काही निर्णय असे घेतले। हे सरकार म्हणजे खरं व्यापारी दृष्टिकोनातून चालणारं सरकार आहे आणि सरकार हे काही एक व्यवसाय नाही आहे व्यापारी चालायला। समाजाचा विचार करून समाजाच्या सर्व अडचणी घेऊन सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे। ते न घेता हे सरकार त्याला वाटेल ते निर्णय घेतं। एक कॉर्पोरेट कंपनी चालावी असं नरेंद्र मोदी आणि शहा चालवतात। हा देश आहे ते विसरून गेले आणि त्यांनी काल तर एवढा माज आला, त्यांनी सांगितलं की 50 वर्ष त्याच्यातून भाजपची सत्ता जाणार नाही। आज ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी पिळून निघाला, आत्महत्याचं प्रमाण फार वाढलं, पेट्रोलचे डिझेलचे भाव आपले शेजारचे छोटे मोठे देश डिझेल पेट्रोल घेतात आणि आपल्यापेक्षा निम्म्या किमतीत विकतात। तर या सरकारचा निषेध करण्यासाठी आज देशभरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि या सरकारचं घोषणा आहे खाली डोकं आणि वरती पाय केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं बोलतो थांबतो। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष माननीय राहुल जी गांधी ने ऐलान किया कि पेट्रोल और डीजल के दाम बढ़ गए, इसलिए भारत बंद का जो आयोजन किया इसी के वास्ते मैं आपके सामने बात करने के लिए खड़ा हूँ। 4 साल हो गए बीजेपी की सरकार को, लेकिन अगर देखा जाए तो किसानों के बारे में बहुत ही बेकार हालत है देश में। ना गेहूं के दाम अच्छे, ना दूध के दाम अच्छे, न फलों के, न सब्जी के। गए 4 साल से बहुत बड़ी बेकारी ये देश में चल रहा है। अनाज के दाम कमती हो रहे, किसान अपनी ज़िंदगी गंवा रहे हैं।
सुसाइड का परसेंटेज हमारे महाराष्ट्र में बढ़ रहा है, लेकिन इस सरकार को कुछ लेना नहीं देना नहीं। और अभी पेट्रोल और डीजल के जो दाम कम से कम 100 रुपये तक बढ़ जाएंगे। अगर यही हाल रहा तो किसान क्या करेंगे, आम आदमी क्या कर सकता है इस देश का। इसीलिए हमारा यह मानना है कि दिन ब दिन हमारे माननीय पंतप्रधान मोदी जी ने कहा था कांग्रेस की सरकार के 2011 और 12 के दरमियान कि अभी दाम तो कम होने चाहिए, लेकिन अभी वही दाम बढ़ा रहे हैं। इसीलिए ये दाम कमती होने चाहिए। अगर ये सब पेट्रोल और डीजल हमने जीएसटी में डाला तो कम से कम हिंदुस्तान की आम जनता को ये पेट्रोल और डीजल 50% उससे वो रेट कम हो जाएगा और आम आदमी को राहत मिल सकती है। इसीलिए हमने भारत बंद का ऐलान किया है। और हमारे राहुरी तहसील में, अहमदनगर डिस्ट्रिक्ट में सब लोगों ने खुद ने कोई टट्टा बखेड़ा नहीं हुआ और खुद लोगों ने खुद ये बंद को हमारे कोऑपरेट किया है। इसीलिए हमने बंद का ऐलान किया है। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज देशामध्ये जो आंदोलन भारत बंदचं त्याच्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला, त्या माध्यमातून आम्ही नगर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बंद केलेला आहे। आणि राहुरी तालुक्यात सुद्धा आम्ही स्वतः आदरणीय रावसाहेब चाचा तनपुरे तसेच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राहुरी तालुक्यामध्ये बंदमध्ये सहभागी आहोत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। बैलपोळ्याच्या निमित्तानं आपला बैल धुण्यासाठी वाहत्या पाटाच्या पाण्यामध्ये गेलेल्या एका 16 वर्षीय मुलाचा पाय घसरून पाण्यामध्ये पडून वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाला। ही घटना येवला तालुक्यातील आडगाव रोड रेल्वे पाणी पुरवठा करणाऱ्या पाटामध्ये घडली आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। बैलपोळ्याच्या सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या 10वी मधील मुलगा हा पाटाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना 1:30 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील आडगाव रोड रेल्वे पाणी पुरवठा करणाऱ्या पाटामध्ये घडली आहे। वाहून गेलेल्या दुर्दैवी मुलाचं नाव गोकुळ अण्णासाहेब तनपुरे असं आहे। बैल धुण्यासाठी वाहत्या पाटाच्या पाण्यामध्ये गोकुळ उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्याचा पाय घसरून तो पाटाच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय। त्याचा स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस यंत्रणा उशिरापर्यंत शोध घेत होते। दरम्यान पहाटे 5च्या सुमारास पवार वस्तीजवळ त्याचा शोध लागलाय। त्याच्यावरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत। या वृत्तानं सर्व येवला शहरसह तालुक्यातील नागरिक आणि ग्रामस्थ हळहळ व्यक्त करतात। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव इथून जवळच असणाऱ्या शिलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य शंकरजी महाराज हे रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत। त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसलाय। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव इथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत। त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसलाय। सकाळपासूनच आश्रमामध्ये अनुयायी गर्दी करतायत। नापासांच्या आयुष्यामध्ये प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे परमपूज्य शंकरजी महाराज हे आश्रमामधील काहींच्या त्रासांमुळे व्यथित झाले होते। जागृती आश्रमाची जमीन महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही जणांकडून त्यांना हेतुपुरस्सरपणे त्रास दिला जात होता, असा उल्लेख शंकर महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये केला आहे। आश्रमाशी संबंधित 5 जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या, त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचेही महाराजांनी चिठ्ठीमध्ये नमूद केलंय। जागृतीमधील वाद विकोपाला जात असल्याचे निदर्शनास येताच शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरामध्ये तपोवनाची निर्मिती केली होती। तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमामध्ये जाण्याचं टाळत होते, परंतु या वादावरती तोडगा निघत नसल्यामुळे व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी तपोवन सोडलंय। आपला शोध न घेण्याची विनंती देखील महाराजांनी चिठ्ठीमध्ये नमूद केली आहे। गेल्या काही दिवसांपासून जागृतीमध्ये सुरू असलेल्या वादामधनं हा प्रकार घडल्याची चर्चा आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी जागृती आश्रमामधील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडनं महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रारी संदर्भात तपोवन इथे बैठक सुरू होती। या संदर्भात सोशल मीडियावरती देखील पोस्ट व्हायरल झाली आहे। अनुयायांकडनं महाराजांचा शोध घेण्यात येतोय। काही भाविक रात्री तपोवन इथे दाखल झाले आहेत।
महाराज सुखरूप परत यावेत यासाठी तपोवनामध्ये हनुमान चालीसा पठण आणि सामूहिक प्रार्थना केली जाते. शंकर महाराज तपोवनामधून निघून गेल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. महाराजांनी तपोवन सोडण्यापूर्वी एका विश्वासू सेवकाकडे एक चिठ्ठी सोपवली होती. ही चिठ्ठी सोमवारी सकाळी 10 वाजता वाचावी अशी आज्ञा शंकर महाराजांनी केली होती. मात्र धक्कादायक बाबींमुळे या चिठ्ठीचं रात्रीच वाचन करण्यात आलं. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आम्हाला महाराज हजर करा, नाहीतर या 5 लोकांवर कडक कारवाई करा. तुम्ही तुमचं नाव आणि मधुकर पेसोडे, गाव पिंपराळा. आणि हकीकत काय थोडक्यात सांग. कंप्लेंट काय आहे, तक्रार? तर हेच की महाराज जे काल ये ना ते पत्र दिलं गावंडे सरनं, त्यामुळे ते बाबाने वाचलं आणि ते मग ते पत्र वाचल्यानंतर ते निघून गेले. सेलोडी व पिंपराळा आम्ही महाराजांच्या शोधासाठी आलेला आहे. आम्हाला महाराज पाहिजे. नेमकं काय झालं? नेमकं आता आम्ही हे सकाळी पत्र वाचलं. पत्रावर यांची महाराजांची सही आहे आणि महाराजांचे शब्द आहे की गोपाल टिकार, रमेश टिकार, दांडेसर, गावंडेसर, प्रभाकर टिकार यांचा मला त्रास आहे. याच्यामुळं मी हे जग सोडून चाललो. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या शोधासाठी इथं आलेला आहे. आम्ही कोणाला दिले त्यांनी? मेसेज पाठवलेला आहे मोबाईलवरती. पत्र पाठवलं की मेसेज पाठवलं? नाही, पत्र बी पाठवलेलं आहे आणि मेसेज बी दिलेला आहे. पत्र कोणाकडे आहे सध्या? ते पत्र कुणाकडे होतं? ते केशव महाराजांकडे पत्र. काय याच्यात काय तुमची पुढची स्टेज काय तक्रार देणार पोलीस स्टेशन? आमचं म्हणणं आहे की महाराज ह्या 5 जणांना अटक करण्यात यावा ताबडतोब. गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावा. तोपर्यंत काय तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी आमची भूमिका, ठाम भूमिका आहे. हां. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड आणि पळसुंदे या धरणाच्या लोकार्पण आणि जलपूजनाच्या निमित्तानं माजी मंत्री अजित पवार हे अकोल्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी अकोल्यामध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना सरकारवरती सडकून टीका केली आहे. राज्यामधील सरकारचे आमदार महिलांच्या विषयी अपशब्द वापरतात. हा राम कदम नव्हे, रावण कदम आहे. यांच्या एका आमदारानं यापूर्वी सैनिकांच्या पत्नीविषयी यापेक्षा देखील वाईट शब्द उच्चारला होता. जनतेनं त्यांच्या आमदारांना याच्यासाठीच निवडून दिला आहे का, असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोले इथे शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना उपस्थित केलाय. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड आणि पळसुंदे या धरणाच्या लोकार्पण आणि जलपूजनाच्या निमित्तानं अकोले तालुका दौऱ्यावरती पवार आले होते. त्यावेळी तिथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. केंद्रात आणि राज्यामध्ये जातीवादी तसेच शेतकरी विरोधी असणारे भाजप सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलने केली आहेत. त्यामुळे सरकारला आता जाग आली आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी अकोले तालुक्याला धरणांचा तालुका बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पळसुंदे आणि पिंपळगाव खांड धरणामुळे पूर्ण झालंय. त्याचा आपल्याला मनस्वी आनंद झालाय. या धरणामुळे येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पळसुंदे आणि पिंपळगाव खांड धरणाचे जलपूजन आणि लोकार्पण सोहळा अजितदादा पवार आणि माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडलाय. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड होते. या प्रसंगी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फापळे, संदीप वरपे, जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती कैलास वागचोरे, युवक प्रदेशचे अध्यक्ष संग्राम कोते, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, मीनानाथ पांडे, मधुकर नवले उपस्थित होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे, असा आरोप देखील यावेळी अजितदादा पवार यांनी केलाय. चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही
झालं तेव्हा सरकारची काय अवस्था, मला काही घाबरू तर मी कशाला घाबरू, असं या सरकारचं काम चाललं. दिल्लीमध्ये मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब काय सांगताय, कुठलं आश्वासन दिलेलं आता आपल्याच्या सभेमध्ये त्या मुद्द्यावर आणि संघाला पवार हे आश्वासन नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केले. आजचे आश्वासन दिलं आल्याचे नाही आले. त्याच्या संदर्भात भाजपचा मुंबईचा घाटकोपरचा आमदार, त्याचं नाव राम कदम, राम नाही रावण कदम नाही. कसं काय त्याचं राम नाव ठेवले मला तर आश्चर्य वाटतं. वर रामाला पण वाटत असेल प्रभू रामाला अरे कशाला याचं नाव राम ठेवलं. त्याच्यामध्ये सरळ दहीहंडीच्या भाषणामध्ये सांगतोय की जर त्याच्या कार्यकर्त्याला एखादी मुलगी आवडली तर त्या मुलींना उचलून आणा आणि त्याला त्याच्या बापाच्या त्याला लाज वाटत नाही. या आमदार लोक असं पद्धतीने बोलतात. त्याची भूमिका हेच आहे का इथून मागच्या कालखंडामध्ये आपल्याला घेतलेले धोरण असतील, आपण बदललेले परिसर असाल का ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा शेतकरी समृद्धीला आलेला आहे. या अगोदर आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना फळबाग लागवडीचा कार्यक्रम घेतला. उजाड मारला नव्हते, उजाड मारला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओलिता खाली आणले आणि ओलिता खाली आणत असताना शिंदे साहेब आपण विचारलं का या विभागामध्ये सर्वात जास्त शेतकरी निर्माण झालेले आहेत. त्याचं कारण एकच की आदरणीय पवारसाहेबांनी खऱ्या अर्थाने धोरण घेतलं. आम्ही ज्या काही शेतकरी असतील त्याद्वारे या ठिकाणी ज्या पडीत वावर होती या पडीत जमिनी खऱ्या अर्थाने लागवडीखाली आणल्या आणि या ठिकाणी फळबाग लागवडीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ताईबाच्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये. सचिन खरात, C24 तास, अकोले. पेट्रोल डिझेल गॅसच्या भरमसाठ दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्याला कोपरगावमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय. शहरामध्ये कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावरती निषेधाच्या घोषणा देऊन मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोपरगावमध्ये बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण देशभरामध्ये रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोल गॅसच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेसनं सोमवारी 10 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्याला कोपरगावमध्ये बाजाराचा दिवस असून देखील बंद ठेवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यात आला. सकाळपासूनच कोपरगाव शहरामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कोपरगावमधनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या वतीनं तहसील कार्यालयावरती निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि व्यापारी महासंघ यांनी पाठिंबा देऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मनसेच्या वतीनं गाडीला दोर बांधून ती ओढण्यात आली आहे. यावेळी भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्यात. सदर मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गांधी पुतळा, कन्या रोड, गांधीनगर, टिळकनगर रोड या मार्गे तहसील कार्यालयाच्या समोर या मोर्चाचे निषेध सभेमध्ये रूपांतर झालं. यावेळी भारत सरकारवरती ताशेरे ओढत महागाईचा निषेध करण्यात आला. वाढती महागाई तातडीनं कमी करून ती आटोक्यात आणण्यात यावी, त्यासाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दर, वस्तू आणि सेवा कराच्या GST कक्षेमध्ये आणाव्यात, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. सदरची कारवाई तातडीनं झाली नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सदरचं निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आलंय. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी युवा नेते आशुतोष काळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश परजणे, तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके, तालुकाध्यक्ष माधव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गुंगले, विजय आडाव, राष्ट्रवादी नगरसेवक, पंचायत समिती सभापती अनुसया हुण, मनसे चारुदत्त शिणगर, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सतीश काकडे, सुनील फंड आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान दुपारनंतर सर्व बाजारपेठा पुन्हा सुरळीत सुरू झाल्यात. की मार
अब की बार मोदी सरकार कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशा प्रकारच्या घोषणा करून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्तेत आलेलं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार त्या ठिकाणी आहे. त्यांच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी अख्ख्या भारत बंदचं आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मनसे असेल, इतर सर्वच पक्ष त्या ठिकाणी आले. आपण सर्वांनी पाहिलं जे आकडेवारी संदीपजींनी, आबांनी, बापूंनी या ठिकाणी मांडलेली, केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, काय परिस्थिती पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा घरगुती वापराच्या गॅसची झालेली, ती परिस्थिती आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये काय होती याची सर्वांना आपल्याला कल्पना आहे. आणि आपण आपल्या सर्वांचं, छोटे लोक असतील, व्यापारी असतील, गरीब लोक असतील, सर्वच असतील, सर्वांचं आर्थिक नियोजन त्या ठिकाणी कोलमायला सुरुवात झाली. आणि म्हणून याच्या निषेधार्थ हा काही राष्ट्रीय म्हणजे कुठला राजकारणाचा भाग म्हणून नाही, पण सर्व जनतेच्या विषयाबाबतीमध्ये हा मोर्चा. आणि म्हणून सर्व समाजातील सर्व व्यापारी संघटना यांनी या मोर्चाला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी हजर झाले. त्याबद्दल या मोर्चाच्या निमित्ताने आभार मानतो. माझी एकच विनंती आहे की आता भाववाढ होत चालणार आहे, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आणि ऐन वेळेस निवडणुकीमध्ये वेगवेगळे काही वचनं दिले जाते. ही लढाई कुठे या ठिकाणी थांबायची, अजून चांगल्या मोठ्या स्वरूपाची लढाई आपल्या सर्वांना करावी लागते. आणि म्हणून आपली कुठेही ताकद, कुठली एनर्जी त्या ठिकाणी कमी होता कामा नये. याचा एकच घोषणा देत आपण सर्वांनी घोषणा देऊन त्याच्यानंतर आपण तहसीलदारांना त्या ठिकाणी निवेदन द्यायचं. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. राजकारण ठीक आहे, राजकारण चालेल राजकारणाच्या पद्धतीने, पण आता जे काही पेट्रोलचे दर आता बघा आजच वाढले, 89 रुपये काहीतरी पैसे झाले, म्हणजे 90 धरले. एवढ्या 2-4 दिवसात 100 रुपयाला पोहोचायला काही हरकत. आता सगळे लोक म्हणतात का बाटल्यामध्ये गोळे, बाटल्यात नाही गोळ, आपल्या डोक्यात गोळ. आपण शेवटपर्यंत राहतो सगळे ठीक, नाही बाबा मोदी नालायक आहे, मोदीने असं केलं, मोदीने फसवलं. शेवटच्या दिवशी तिथं जाताना काय परिणाम होतो याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. आणि म्हणून जे काही झटके आपल्याला बसले जातात, त्या पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, जे आपण स्वयंपाक करतोय, स्वयंपाकचा दर, सर्वसामान्य माणसाला जगणं अशाकडे झालेलं आहे. शेतकरी तर मेटाकुटीला आलेला आहे. कर्जमाफीच्या नुसतं घोषणा झाल्यात, पण प्रत्यक्षात कर्जमाफीचा कुठे सरकार विचार करायला तयार. त्यांचा गंगापूरचा आमदार मध्यंतरी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली पाहिजे, भाजपचा आमदार म्हणतो. आणि आपली सर्व मंडळी तिथं तोंड बंद करून बसलेली. म्हणजे नेमकं हे सरकार करतोय काय याचा विचार तुम्हाला आम्हाला आता करावा लागणार आहे. आणि आता जर आपण हा नीट विचार केला नाही तर तुम्हाला सांगतो ही जी काही हुकुमशाही सुरू झालेली आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे, ज्याचं स्वागत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावेळेस झालेलं होतं, ते संविधान बदलण्याचा सुद्धा उपक्रम हे सरकार करतं. उज्ज्वल गॅस योजना फसवी आहे. 100 रुपयात आज जरी गॅस उपलब्ध करून दिलेले असले तरी दुसऱ्यांदा जेव्हा त्या महिला गॅस भरायला जातील तेव्हा त्यांना कोणतीही सबसिडी तिथे मिळणार नाहीये. अशा अनेक फसव्या योजना हे सरकार लोकांपुढे, जनतेपुढे मांडत आहे, ज्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. अशा या निष्क्रिय सरकारचा या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. या विरोधात आपण मोर्चाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. निवेदनाची शासनाने दखल घेतलेली आहे. आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. आपण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं ही आपल्या सर्वांनी या ठिकाणी. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव. बैलपोळा सणानिमित्त केडगावमध्ये आपल्या लाडक्या बैलांची शेतकऱ्यांनी भव्य अशी मिरवणूक काढली. विविध प्रकारची आकर्षक सजावट करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून हा सण साजरा करण्यात आला.
बैलपोळा हा सण केडगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्यानिमित्त बैलांची वाजत गाजत केडगावमध्ये मिरवणूक काढण्यात आली. वर्षभर शेतामध्ये शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल यांना बैलपोळ्याच्या दिवशी विविध प्रकारची सजावट करून त्यांच्या अंगावरती झुली टाकून त्यांना सजवून या बैलांची केडगाव शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करून बैलांची पूजा करून बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली आहे. वर्षभर शेतामधील विविध कामांमध्ये शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. केडगाव शहरामधील युवा नेते हर्षवर्धन कोतकर यांनी बैलपोळ्यानिमित्त डीजे लावून मिरवणूक काढली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी युवक मोठ्या उत्साहात या उत्सवामध्ये सहभागी झाले. आज पोळा हा सण आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने हा सण केडगाव या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज सुद्धा हा सण मोठ्या जोशात वार्ड क्रमांक 16मध्ये व केडगावमध्ये मोठ्या जोशात हा सण साजरा करण्यात आला. त्यावेळेला मोठ्या संख्येने केडगावमधून या ठिकाणी नागरिक उपस्थित होते. तसंच मी नगर शहर शिवसेनेच्या वतीने व नगर शहर युवा सेनेच्या वतीने व शिवसेना केडगावच्या वतीने भरपूर शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावामध्ये 19 ऑगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावरती दरोडा पडला होता. त्यामधील 8 आरोपींना 4 दिवसांच्या पूर्वी अटक करण्यात आली आहे, तर आणखी एकास पोलिसांनी काल गजाआड केलाय. मात्र मुख्य सूत्रधार आणि त्याचा साथीदार अजून देखील फरार आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावामध्ये 19 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावरती सुमारे 20 ते 25 जणांनी दरोडा घातला होता. या दरोड्यामधील 8 आरोपींना 4 दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर कोपरगाव हिंगणी येथील आणखी एक आरोपी सुंदरलाल रोहिदास भोसले याला काल कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 19 ऑगस्ट रोजी कोळपेवाडी इथे मुख्य रस्त्यावरती अज्ञात दरोडेखोरांनी लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावरती दरोडा टाकला. दरोडेखोरांनी सोनारावरती केलेल्या गोळीबारामध्ये ज्वेलर्सचे मालक श्याम विठ्ठल घाडगे आणि गणेश विठ्ठल घाडगे या दोघांवरती गोळीबार झाला. यामध्ये श्याम घाडगे यांचा मृत्यू झाला. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण महाराष्ट्र राज्याला अलर्ट करून त्यासाठी 20 पथकं तपासणीसाठी लावण्यात आली होती. गेल्या 4 दिवसांपूर्वी या दरोड्यामधील 8 आरोपींना गजाआड करण्यात आलं. त्यातील फरार आरोपी सुंदरलाल हा हिंगणी इथे त्याच्या घरी येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवतरे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणी परिसरामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी यांनी यशस्वी सापळा रचून आरोपी सुंदरलाल रोहिदास भोसले याला ताब्यात घेतलाय. अटक झालेल्या 9 आरोपींना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक शेळके, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंजाळ, अशोक शिंदे, असीर सय्यद महाले आदींनी या तपास कार्यामध्ये परिश्रम घेतलेत. तर 9 आरोपींचा तात्काळ तपास लावल्यानंतर पोलिसांचे सर्व स्तरांमधनं अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान या दरोड्यामधील अजून मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार फरार आहेत, त्यामुळे त्यांचा कसून शोध पोलीस घेत आहेत. पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 107/2018 भारतीय दंडविधान कलम 395, 96, 97 विथ आर्म्स ॲक्ट या गुन्ह्यामधील फरार आरोपी सुंदरलाल राहणार कोपरगाव हा त्याच्या घरी येणारा असल्याबाबतची माहिती आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त झाल्यानंतर
सदर माहितीची पडताळणी करण्याकामी आम्ही पोलीस निरीक्षक लोखंडे व त्यांच्या पथकाला त्या सूचना दिल्या. त्या दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक लोखंडे व त्यांचे सहकारी पोलीस हवालदार गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस निरीक्षक शेळके व इतर स्टाफ यांनी सापळा रचून सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुंदरलाल रोहिदास भोसले, वय 40 वर्ष, राहणार हिंगणी, तालुका कोपरगाव असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भाने विचारपूस करता त्याने गुन्ह्यातील आपल्या सहभागाबाबतची कबुली दिल्यानंतर त्या सदर गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांची अंमलबजावणी करून त्याच गुन्ह्यात अटक केली आहे. आज पावेतो सदर गुन्ह्यात एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व सदर यापूर्वी अटक केलेले 8 आरोपी यांचा गुन्ह्याच्या तपासकामी ओळख परेडसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड घेण्यात आला होता. आज रोजी तो मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड संपून आज गुन्ह्यातील अटक 9 आरोपींना मान्य कोर्टापुढे प्रोड्यूस करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांडची मागणी ही केली जाणार आहे. सदर आज आरोपीकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी करता त्याने सदर गुन्ह्यातील जे काही घटना ठिकाण आहे, कोळपेवाडी या ठिकाणातील जे ठिकाण आहे ते ठिकाणाबाबत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पापड्या काळे व आरोपी बुचा भोसले यांना माहिती दिल्याबाबतचे त्याने आज पावती झालेल्या तपासात सांगितले आहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. मंचर येथील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी जागरण गोंधळ घालून विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दादू देठे, गणेश खानदेशी, राजाराम बानखेले यांची भाषणे झाली आहेत. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला महावितरणकडनं अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी महावितरण नेहमीच टाळाटाळ करत आहे. त्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बानखेले यांनी महावितरण अधिकारी यांना फ्लश कंपनीची मोटार लवकरात लवकर बदलणं, शेतकऱ्यांना वीज पंपासाठी आणि घरगुती कोटेशन वेळेवर द्यावं, नादुरुस्त झालेले मीटर वेळेवरती बदलून द्यावं, शेतकऱ्यांना वीज जोडणीचं साहित्य स्वखर्चानं घ्यावं लागतं ते महावितरणकडनं मिळावं, वीज बिल वेळेवरती उपलब्ध करून ते घरपोच मिळावं, कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय, कर्मचारी उद्धटपणे वागतायत, अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलंय. यावेळेस वीज वितरण कंपनीच्या वतीनं अतिरिक्त कार्यकारी अधिकारी SB मठपती, उपकार्यकारी अभियंता SW तलपे यांनी निवेदन स्वीकारलंय. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला आम्ही हात घातलेला आहे आणि तो म्हणजे वीज वितरण महामंडळाची जी गलथान व्यवस्था आहे. गेले अनेक दिवस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं मागणी करून संदर्भ शेतकऱ्यांच्या विषयानुसार गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला लाईट दिली जाते आणि दिवसभर लोड शेडिंग केलं जातं. रात्रीच्या वेळेला तालुक्यामध्ये आपण पाहतो की पूर्व भागात पाण्याची उपलब्धता आहे, पण पाणी असून देखील रात्री पाणी भरायला गेल्यानंतर बिबट्याची, वाघांची संख्या वाढलेली आहे. मग त्या दहशतीखाली शेतकरी पाणी भरायला जात नाही. पर्यायानं एकतर शेतमालाला बाजारभाव राहिलेले नाही आणि अशा परिस्थितीत रात्रभर जागून विचूकाट्याचं आणि या वाघांच्या दहशतीखाली पाणी भरायला जीव मुठीत धरून तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये जातो. तर ते लोड शेडिंग थांबवून दिवसभर शेतकऱ्यांना लाईट द्यावी. त्याचबरोबर वीज मीटर बिलांमध्ये अतिशय नादुरुस्त्या असतात. वीज मीटर मध्ये जे रिडिंग दिलं जातं ते अक्षरशः खोटं रिडिंग असतं, म्हणजे बनावट पद्धतीनं रिडिंग दिलं जातं आणि त्याचा भुर्दंड हा सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागतो. रिडिंग घेत असताना चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेतलं जातं. वीज बिल देण्याची जी पद्धत आहे, वीज बिल तारीख भरण्याची संपून गेल्यानंतर 4-2 दिवसांनी बिल ग्राहकांच्या हातात मिळतात आणि मग लेट झाल्यानंतर 10 रुपये 20 रुपये दंड हा त्या वीज ग्राहकाला भरावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर एकट्या मंचर शहरामध्ये 8,000 वीज ग्राहक आहेत आणि 8,000 वीज ग्राहकांना आपण 10 रुपयाप्रमाणे दंड आकारला किंवा गृहीत धरला तर 80,000 रुपये एकट्या मंचर शहरातनं वीज महामंडळाचे अधिकारी राजरोसपणानं सर्वसामान्य लोकांच्या खिशातनं डल्ला मारतायत, चोऱ्या करतायत आणि ही सामान्य जनतेची लूट थांबवावी यासाठी आज आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये सामान्य जनतेला बरोबर घेऊन वीज महामंडळाच्या कार्यालयामध्ये मोर्चाने जाणार आहोत आणि अधिकाऱ्यांना निवेदन आम्ही यापूर्वी लेखी तोंडी दिलेले आहे आणि आजही निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत. जर या सगळ्या
आमच्या निवेदनातील मागण्यांमध्ये जर त्यांनी लक्ष घातलं नाही आणि एका महिन्यामध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा आपल्याला आढळल्या नाही, तर भविष्यामध्ये याच्याही पेक्षा उग्र आंदोलन हातामध्ये घेतलं जाईल. वेळ प्रसंगी जनतेच्या हितासाठी आणि सामान्य ग्राहकाच्या हितासाठी कायदा हातात घ्यायला लागला तरी काही हरकत नाही, आम्ही तोही घेऊ. पण या तालुक्यातील वीज ग्राहकाला आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपणा सर्वांचं सहकार्य मला या कामामध्ये अपेक्षित आहे. तुम्ही सहकार्य कराल, माझी लढाई यापुढे सुद्धा अशीच चालू राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुणे जिल्ह्यामधील सर्वात मोठा श्रावणी पोळा म्हणून आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ मधील बैलपोळ्याची ख्याती आहे. इथे बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरून हा सण साजरा करण्यात आलाय. बैलांच्या खुरानं शेती केली की घरामध्ये खोऱ्यानं समृद्धी येते असं मानणारा शेतकरी बांधव आणि वाळलेला कडवा गोड मानून मालकाच्या सोबत स्वतःही शेतामध्ये राबणारा बैल यांच्यामधील नात्याचे बंध अधोरेखित करणारा बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणे जिल्ह्यामधील सर्वात मोठा श्रावणी पोळा हा आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ इथे भरवला जातो. गावामधील सर्वांच्याच घरी यावेळी पुरणपोळीचा गोडधोड स्वयंपाक केला जातो. गावामधील शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलजोडीला अंघोळ घालून त्यांना सजवतात. त्यानंतर बैलांची ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. यावेळी गावामधील आणि पंचक्रोशीमधील शेकडो बैलजोड्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. गावामधील महिला एकत्र येऊन बैलांचा औक्षण करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. हा सण आणि बैलांची भव्य दिव्य मिरवणूक पाहण्यासाठी तालुक्यासह राज्यभरामधनं शेतकरी बांधव, बैलगाडा मालक, महिला, अबालवृद्ध मोठ्या संख्येनं इथे उपस्थित असतात. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्र कलाध्यापक संघ पुणे आणि राहुरी तालुका कलाध्यापक संघ आयोजित इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवा ही 6वी कार्यशाळा रविवारी राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र कलाध्यापक संघ पुणे आणि राहुरी तालुका कलाध्यापक संघ आयोजित इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवा ही 6वी कार्यशाळा रविवारी राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचं हे 6वं वर्ष आहे. या स्पर्धेचं उद्घाटन श्री चैतन्य मिल्क अँड ॲग्रो फर्मचे संचालक गणेश भांड आणि मुख्याध्यापिका भारती विरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. गणेश मूर्ती बनवा या स्पर्धेसाठी इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 10वी असे 2 गट करण्यात आले होते. पहिल्या 3 स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे असं कलाध्यापक संघाचे पदाधिकारी संदेश विस्पुते यांनी सांगितलंय. नमस्कार. या ठिकाणी राहुरी तालुका कलाध्यापक संघ यांच्या वतीने आज इको फ्रेंडली गणपती बनवणे हा उपक्रम सादर होत आहे. या अगोदर 2012 पासून या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय अल्पसंख्येने पहिल्या वर्षी आम्हाला एक 70-80 विद्यार्थ्यांचा फक्त प्रतिसाद मिळालेला होता. परंतु यावर्षी आम्हाला अपेक्षेपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षी सुमारे जवळजवळ 400 विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले असून आमच्या राहुरी तालुका कलाध्यापक संघाच्या या ठिकाणी असलेल्या सर्व कलाध्यापकांनी फार मोठ्या संख्येने आणि विद्यार्थी बसवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर या गणपती बनवण्याच्या कार्यक्रमामध्ये पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी सहकार्य केलं. विद्यार्थी या ठिकाणी जे तालुक्यातून अतिशय लांबून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर हा उपक्रम करण्यामागचा जो उद्देश आहे यामध्ये आम्ही हा शॅडो मातीपासून जी नैसर्गिक माती आहे
की या मातीमुळे कुठल्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर याच्यापासून केलेले जे गणपती आहेत याच्यापासून पर्यावरणाला फार मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये जिप्समसारखा त्या ठिकाणी खनिज वापरल्यामुळे त्या ठिकाणी ती पाणी आणि इतर ज्या गोष्टी आणि ती पाण्यात लवकर विरघळत नाही. शॅडो माती जी आहे ती पाण्यामध्ये लगेच विरघळते आणि त्यापासून पुन्हा आपल्याला पाहिजे तो आकार पुन्हा बनवता येतो. आणि अशा प्रकारचा गणपती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फार मोठ्या संख्येने अतिशय सुंदर असे गणपती बनवलेले आहेत. या आजच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये 1 ते 5 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा एक गट आणि 6वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात आला. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 3 उत्तेजनार्थ असे प्रत्येक गटामध्ये बक्षिसं ठेवण्यात आले. या गणपतीला बनवण्यासाठी आम्ही किशोर भगत सर यांना त्या ठिकाणी गणपती प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे गणपती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढे सादर केला आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अनुकरण करून स्वतःची त्या ठिकाणी प्रतिभा त्या ठिकाणी पणाला लावून अतिशय सुंदर ही त्यांच्या वयाच्या मानाने खूप सुंदर अशी गणपती तयार केलेले आहेत. या राहुरी तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्री विशाल तागड, त्याचप्रकारे कार्यकारिणीवर असलेले इतरही सर्व शिक्षक, यामध्ये श्री अशोक काळे सर असतील किंवा सुनील भुजाडी सर असतील, सौ काळे मॅडम असतील, श्री विस्पुते सर असतील, या सर्व शिक्षकांनी अतिशय त्या ठिकाणी कष्ट घेतले आणि सर्व ही जी स्पर्धा आहे किंवा ही जी कार्यशाळा आहे ती अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना एक संदेश देऊ इच्छितो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती न वापरता या ठिकाणी शॅडो माती असेल किंवा साधा कागद वगैरे यापासून कागद भिजवून वगैरे यापासून असे गणपती तयार केले तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. आणि तसं प्रत्येकाने एक गाव एक गणपती ही संकल्पना जोपासली पाहिजे. याच्यामधून जे आज समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात DJ वगैरे वाजवून या प्रकारे केलं जातं, त्याच्याऐवजी की साध्या पद्धतीने शॅडो मातीचे गणपती तयार करून विद्यार्थ्यांना यामधून प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यामुळे या समाजामध्ये एक चांगला संदेश जाऊ शकतो आणि पर्यावरणाची हानी होऊ शकत नाही. आज राहुरी तालुका कलाध्यापक शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी गणपती बनवण्याची जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे, तर ह्या शिक्षकांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. विशेषतः त्यांचे अध्यक्ष तागड सर, या उपक्रम प्रमुख वेलिस मॅडम आणि सर्वच कलाध्यापक संघांचे मी पालकांच्या वतीनं विशेष आभार मानतो. आज आपण बघतो की प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलगा हा फक्त जास्तीत जास्त मार्क कसे मिळवेल त्याच्याकडे त्या पालकांचा आणि शिक्षकांचा ओढा असतो. मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात, त्यांच्यामध्ये अनेक कला असतात, तर या कलागुणांना वाव देण्याचं काम आज या ठिकाणी कलाध्यापक संघाने केलेलं आहे. यांच्याकडूनही आगामी काळातही असेच विविध उपक्रम राबवले जावेत असे पालकांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचे सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. ठिकाणी इको फ्रेंडली गणपती कसे बनवावेत याबाबत जे प्रात्यक्षिक आयोजित केलं आहे, खरं तर आजच्या या परिस्थितीमध्ये जे POPचे गणपती तयार केले जातात आणि त्यामुळं भूजल पातळी जी खाली जाते त्यासाठी हे जे शाडो मातीचे गणपती आहेत ते अतिशय वरदान ठरणार आहेत आणि मुलांमध्ये या वयातच याबाबतचे जे संस्कार रुजावेत यासाठी कलाध्यापक संघाने जे आजचा हा उपक्रम आयोजित केला तो अतिशय स्तुत्य असा आहे. आज पोळ्याचा दिवस आणि आम्ही राहुरी तालुका कलाध्यापक संघामार्फत आम्ही सर्व शिक्षक राहुरी तालुक्याचे इथे तुम्हीच बनवा तुमचा गणपती, तर सुंदर मातीकाम शॅडो मातीपासून इथे मुलांनी गणपती तयार केला आहे आणि स्वतः त्यांनी त्यांचा स्वतःचा गणपती या शाडू मातीपासून तयार केला आहे आणि सुंदर अशी कलाकृती तयार केल्यानंतर त्यांनी रंगकामही केलेलं आहे. जवळजवळ राहुरी तालुक्यातून मुलं इथं आलेले आहेत. या सर्व तालुक्यातील मुलांचं
राहुरी कला अध्यापक संघामार्फत मी मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. संघ राहुरी यांच्या विद्यमानाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भरपूर मुलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील भरपूर मुलं स्वतःच हाताने गणपती बनवतात आणि ही स्पर्धा 6 वर्षापासून आयोजित करण्यात आली. 6 वर्षापासून प्रथम याच वर्षी खूप मुलांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी राहुरी तालुका अध्यापक संघ यांची ऋणी आहे. ही कार्यशाळा आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे सदस्य अशोक काळे, सुनील भुजाडी, राहुरी तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विशाल तागड, अर्जुन करपे, छाया काळे, सोनाली वेलीस, शैला ओहोळ, मच्छिंद्र देशमुख, संतोष वेल्लेकर, दत्तू साळवे, किशोर भगत आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. कला शिक्षक आणि शिल्पकार किशोर भगत यांनी एक सुंदर शाडूची मूर्ती बनवून प्रात्यक्षिक सादर केलाय. या कार्यशाळेमध्ये सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून देविदास जगधने, सतीश तेलोरे, अशोक ठोकळे, रमेश मोरे, प्रदीप कोळपकर यांनी काम पाहिलंय. स्पर्धेसाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा प्रतिसाद हा उत्साहवर्धक होता. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेल गॅसचे वाढते दराच्या निषेधार्थ राहुरीमध्ये सर्व पक्षांच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चा. अकोल्यामध्ये शेतकरी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती. त्यांनी केली सरकारवरती सडकून टीका. कोळपेवाडी दरोड्यामधील 9 आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद, तर मुख्य आरोपीचा शोध सुरू. आणि राहुरीमध्ये 6वी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवा कार्यशाळा संपन्न. 300 विद्यार्थ्यांनी घेतला या कार्यशाळेमध्ये सहभाग. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.